हे बघा आता आम्ही कपिला आपलं कपिलदाराचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो बघा. आणि आमचे जोडीदार आहेत तर ते पुढे गेले तर आम्ही पाठीमागून चाललोय. तर आज जास्त 20 किलोमीटरचा प्रवास असल्यामुळं आणि जंगल डोंगर असल्यामुळं जरा दमलेगत झाले. तर आज आम्ही कपिलदाराच्या पुढं आश्रमातच मुक्काम करणार आहे. तसं त्यांना सांगितलं तुम्ही तिथंच थांबा आणि आपण नंतर तिथं आज आराम करून मग पुढं अमरकंटकला जायचं ठरवू. तर असं नियोजन ठरले आता ते पाठीमागचे जोडीदार येतात आणि ते मग आता आम्ही बरोबर जाणार आहे. तर काय आता 1-2-3 किलोमीटरवर तो आश्रम आहे, तर जाऊ तिथं आणि तिथं आज आराम करू. आणि बरेचसे आज महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा आज तिथं बरेचसे आज मुक्कामी आहेत. त्यामुळं आज आमचं सगळ्यांचं तिथं आज एकत्र होणार आहे आज सगळं चर्चा. तर हे बघा आता मी आलो आश्रमाजवळ. आता माझी ती वाटच पाहतात बघा आणि ते सर्व आता बाहेरच बसलेत. तर आलेत बघा ते आता. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे. अमरकंटक मृत्युंजय आश्रम इथं आलो बघा. तर हे अमरकंटकचं हे मृत्युंजय आश्रम आहे बघा. सुंदर असा आश्रम आहे. इथं आता आम्ही मुक्कामी थांबणार आहे. तर हे बघा हे आमचे सर्व आमचे जोडीदार बघा. हां नर्मदे हार. तुम्ही नाही बरोबरच आलो म्हणायचं. हां बरोबरच आलो म्हणायचं. नर्मदे हार महाराज नर्मदे हार. हे बघा आता आम्ही आश्रमात चाललो. हां किती अगदी सुंदर असं बघा. आम्ही सर्व 4-5 एकत्र आलो बघा आम्ही परिक्रमावासी. नर्मदे हार. अरे रे हे बघा हे आमचं आश्रमामध्ये हे रूम. का बरं तू एकटे आहे का? चालते काय हरकत नाही. हां तुम्ही इकडे येता काय? तुम्ही तिथं बरे तुम्हाला तिथं निवांत आहे का इकडे येणार? तिकडंच का? बरं बघा हे परिक्रमावासी कक्ष. हां नर्मदे हार. हे बघा हे मुंबईचे हे आम्ही सगळे आपण कुठले महाराज? नाशिक येवला येवल्याचे. वा वा म्हणजे सगळे आपण महाराष्ट्रीयनचे म्हणायचं. हां एकच फक्त हे गुजरातचे आहेत. गुजरात के पण अच्छे आहे महाराज हो बहुत. रात्री आम्ही एका आश्रम होतो. हां अख्खे महाराष्ट्र. अख्खे महाराष्ट्र फक्त एकच महाराष्ट्र दुसरं केलं. हां अख्खे महाराष्ट्र. हा सगळे अख्खे महाराष्ट्राचे. नाही महाराष्ट्राचे लोक जास्त आहे आता. महाराष्ट्र लिहून राहिला 7-8 नाही. हां 7-10 जण येऊ राहिल्यात पाठीमागून. 4-4चे ग्रुप आहेत. हां चला नर्मदे हार. हे बघा हे येवल्याचे परिक्रमावासी आहेत बघा. हे पण आज आमचे सगळ्या सर्व आता एकाच रूममध्ये आम्ही भेट झाली बघा. आता सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत बघा. सगळेच महाराष्ट्रीयन आहेत. असं म्हणजे जरा आपले लोक असं जरा बाकीचं थोडं हे सगळे हे पण हे महाराज हे पण जरा 2-3 दिवस हे आम्हाला साथ देत होते. पण आता बरेचसे सगळेच महाराष्ट्रीयन झाले आता. तर खरोखर म्हणजे जरा एक आनंद वेगळाच असतो. परिक्रमेत अशी माणसं भेटल्यावर आनंद वेगळाच असतो. नाही थांबा की उद्याचे दिवस. आता काय करू थांबून? थांबवायचे उद्या दिवस मग. उद्या त्यांना आता इकडे जायचं म्हणून थांबावंच लागेल ना. कपिलदारला जायचं म्हटल्यावर नर्मदे हार. प्रवासी आले बघा मोटरसायकलवर पायीक्रमा करणारे हे आले बघा. सगळे 4-5 गाडी आले बघा. हे सगळे आता इथं मुक्कामी आले. महाराष्ट्राची बरीचसे लोक महाराष्ट्रीयन आहे बघा. आज सगळे हॉल महाराष्ट्रानेच भरले. महाराज म्हणजे याचे आहेत MP चे आहेत आणि हे महाराज आपले पुण्याचे आहेत कोथरूडचे आहेत महाराज बघा. आम्ही आज 8 दिवस आम्ही बरोबर आहे बा. तर ह्या महाराजांनी सांगितलं मला बरीच मदत त्यांनी केली ह्या महाराजांनी.
हे बघा आज तेल आणलं बघा, या तेलांनी जरा लावा म्हणले, तेल महाकाल तेल आहे बघा, इथं आयुर्वेदिक हे आणलं ते त्यांनी जरा इथं लावून दिलं बघा. त्यांनी किती अगदी म्हणजे इथं सेवा केली बघा त्यांनी महाराजांनी खरोखर. आणि हे पण कोटुंबचे पण हे पण आपले चांगले म्हणजे आहे. मी म्हणलं बाबा थांबा, आता ते थांबले बघा, ते म्हणजे ते विनंतीला मानलेली. म्हणजे खरोखरी सगळी परिक्रमेची माणसं सगळी प्रेमाची असतात. आणि परिक्रमा म्हणजे खरोखर एक लय मोठं शास्त्र, म्हणजे एक लय मोठं शास्त्र है. परिक्रमा माने एक प्रेम का तुमको आदर भाव जागृत होता है और परस्पर प्रेम रहता है कि हम किसी को कुछ सोडायची काम करतो. एकामेकाला जोडायचं काम करतं बघा ही परिक्रमा. असे आपण कुठले काय पण एकदम घरच्या प्रेमापेक्षा ही बाहेरचं प्रेम जो घर में प्रेम नहीं मिलता वो परिक्रमा में मिलता है. तो बहुत अच्छा लगता है ये परिक्रमा में. नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा आमचे परिक्रमाचे आहेत बघा, हे मुंबईचे आहेत बघा. हे आम्ही 2-3 दिवस बरोबर होतो. हे आता पुढच्या पुढच्या म्हणजे आता मार्गस्थ झालेत बघा आता. आणि हे नंतर भेटते ना आम्हाला परत. पर चला नर्मदे हार. हाँ नंबर हाँ बाबा जी का नंबर लो 7016. हे बघा आता इथं 6 वाजेपर्यंत तुमच्या महाराजांची देवपूजा चालली. तर नर्मदे हार बघा देवपूजा चालली बघा आता. आणि नंतर मग असंच कार्यक्रम म्हणजे सकाळ संध्याकाळ असंच चालू असतो. आणि मग आता निवांत काय करायचं तर अमरकंटक शेवटचं उत्तराखंडचं विश्राम आहे बघा. आणि नंतर मग हा शेवटचा स्टॉप म्हणजे विश्रामाचं ठिकाणी मृत्युंजय आश्रमाचं नाव आहे बघा. सुंदर असा आश्रम आहे बघा. खरोखर म्हणजे इथं परिक्रमाची चांगली सेवा केली जाते. तर आता इथं 2 दिवस